आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 घडामोडी। म्हाडाच्या 5000 इमारतींच्या समूह पुनर्विकासात हस्तक्षेप करण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार, तर वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीतील पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अंतरिम आदेश देण्याची विनंती कोर्टाकडून अमान्य। समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अंधेरी पश्चिम या ठिकाणी ऐतिहासिक गिल्बर्ट हिल परिसराचा कायापालट होणार। गिल्बर्ट हिलचा पुनर्विकास धारावी मॉडेलनुसार करण्याची मागणी। पावसाळी आजारांवर आता नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेची तयारी। डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना आळा घालण्यासाठी बीएमसीच्या उपाययोजना। रुग्णालयांमध्ये राखीव खाटांचीही व्यवस्था। तर हुतात्मा स्मारकाच्या दुरावस्थेवरून बीएमसीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी। ठाकरेंच्या नगरसेवकांनी स्मारकाच्या दुरावस्थेकडे सभागृहाचं लक्ष वेधलं। महापौर रितू तावडेंकडून स्मारकाच्या दुरावस्थेसंदर्भात आणि पुनर्दुरुस्तीसंदर्भात तातडीनं अहवाल सादर करण्याचेही निर्देश। मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 35 अंशांवर। मुंबई उपनगरात तीव्र उकाडा जाणवणार, तर ठाणे वगळून इतर जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी पावसाचा इशारा। वसई विरार महापालिकेसह जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडून मंत्रालयात बैठक घेणार असल्याचंही आश्वासन। मुंबईच्या विक्रोळीजवळ गांधीनगर पुलावर कारला आग लागल्याची घटना। आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक। कारला दुसऱ्या वाहनाची धडक बसल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची माहिती। ठाण्यातील वॉर्ड नंबर 4 मध्ये ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन। रस्त्याच्या अडचणीविरोधात ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन। अनेक वर्षांपासून रस्ता होत नसल्याचाही आरोप। आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुण्यामध्ये काल 41.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। 2016 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची ही नोंद। दिवसभर उन्हाच्या झळा आणि रात्री जाणवत असलेल्या उकाड्यानं पुणेकर सध्या हैराण। निलेश घायवळ टोळीतील एका गुंडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। गुरुदत्त गुणाची साळवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। पिंपरी चिंचवडमधील 5 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई। चिखली कुदळवाडी या परिसरात मध्यरात्री धार्मिक स्थळांवर बुलडोझर कारवाई। पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेकडून 21 बांधकामं जमीनदोस्त। पुण्यामध्ये सुरक्षेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नव्या प्रस्तावावरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये मतभेद। शहरामध्ये पोलिसांकडून 2880 नवे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू असताना नगरसेवकांनी प्रभागनिहाय स्वतंत्र कॅमेऱ्यांची मागणी केली आहे। पुण्याच्या भोरमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये लोक अदालतीत 44 प्रकरणं प्रलंबित निकाली। दरम्यान प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 27,06,000 रुपयांची वसूली। पुण्यात होणाऱ्या 100व्या साहित्य संमेलनासाठी स्थळाचा शोध सुरू। एसपी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस मुख्यालय मैदान या जागांचा सध्या विचार सुरू। 14 जूनला जागेचा निर्णय होणार असल्याची माहिती। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये 50% शिक्षक नसल्यास प्रवेश रोखणार। संलग्न महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इशारा। मुदत देऊन सुद्धा माहिती न भरल्यानं 18 मे पर्यंत माहिती भरण्याचे आदेश आहेत। आता बघूयात टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। माजलगाव अत्याचार आणि गर्भपात प्रकरणी मुलीच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी, तर मुलीचा गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टर विरोधात सुद्धा गुन्हा दाखल। सांगलीमध्ये महावितरणच्या वसुली कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या। घरासमोरील वरांड्यामध्ये झोपलेल्या ठिकाणी गोळीबार करून आरोपी फरार, तर अवघ्या काही तासातच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अमरावतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना। 25 वर्षांच्या भाच्याकडून 40 वर्षाच्या मामीवर अत्याचार, तर पीडितेचा पती तुरुंगात असताना भाच्याकडून अत्याचार। आरोपी भाच्याविरोधात आता पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल। बीडच्या गेवराईमध्ये भर रस्त्यात कार अडवून लोखंडी कत्तीनं जीवघेणा हल्ला। गेवराई पोलिसात 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। आरोपींकडून गाडीच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न।